रोज बोलतो करतो याला. चला रा. ए बच्चे, असं शिंग रुकून काय बघतेस माझ्याकडे? मी आज एकदम खुशीत आहे. त्या मुनी मला ना चांगली अद्दल घडली. हो मरू दे. हो आपलं काही देणं घेणं नाही त्याच्याशी. आपण आपलं बघूया. आपलं काय आता? तुम्हाला कळत नाही का? हो तुम्ही ना जाऊन जाऊबाईंना सांगा, ही बाहेरची माणसं आहेत ना ती दगा देतात. त्यापेक्षा मीच मुनीमजींची जबाबदारी स्वीकारतो. मी आणि मुनीम? अगं ह्या घरचा मालक आहे मी. तुम्हाला कळत कसं नाहीये? हो तुम्ही मुनीम झालात ना तर घरातले सगळे व्यवहार तुम्हाला कळतील. आणि जाऊबाईंकडे किती रक्कम आहे, किती सोनं आहे हे सुद्धा समजेल. आणि तिजोरीच्या चाव्या तर तुमच्याच हातात असतील. मग लक्षात कसं येत नाही तुमच्या? नाहीतरी ती महामाया सत्ता तर गाजवणारच, पण मुनीमजींच्या रूपात सत्तेच्या जवळ तरी जाता येईल, मान तरी मिळेल. मनोरमेकडे आम्ही होतो म्हणून तुझा जीव वाचला. आम्ही तिथं नसतो तर मनोरमेने तुझे तुकडे तुकडे करून तुला फेकून दिलं असतं. होय, तुमच्यामुळेच माझा जीव वाचला. तुमचा उपकार आहेत माझ्यावर. आहेत ना? मग आता आम्ही सांगू तेच करायचं. आता इथून तोंड काळ करायचं. तू लांब कुठल्या तरी गावी निघून जायचं आणि कुणाला काही बी सांगायचं नाही. होय बाबाजी. परत इथं तोंड धावायचं नाही. होय बाबाजी. निघ आता. जा. अहो किती बोललात तुम्ही मला. बाकीचे पण मला बोलतातच, पण तुम्ही बोललेलं माझ्या जीवाला लागतं जास्त. अगं सकू, पण विनाकारण बोलतो का मी तुला? तुझी बाजू पण घेतोच ना. आणि हे बघ सकू, मी न्यायप्रिय आहे. जे बरोबर असतं त्याचीच बाजू घेतो. म्हणूनच मला वाटलं होतं की तुम्ही मुनीम काकांवर अन्याय होऊ देणार नाही. तुला कळत नाहीये का सकू? तुला वाचवायलाच मी मध्ये पडलो. मी मध्ये पडलो नसतो तर त्या मुनिमा सारखा तू पण रमाईच्या हातचा मार खाल्ला असतास. किती मारलं होतं मुनीम काकांना, किती ओरडत होते ते. मला त्यांना बसणारा मार बघवला नाही हो. शपथ घेऊन खरं सांगत होते. तुला खुळी म्हणू का ग? की अल्लड बालिश म्हणू की अगोचर? हे बघ, या सगळ्यात बोलायला तू अजून खूप लहान आहेस सकू. जगाचा कितीचा अनुभव आहे ग तुला? सावकारीतलं काय समजतं? व्यवहार समजतो का? तारण ठेवलेला दागिना चोरीला जाणं याचा अर्थ कळतो का तुला? हे बघ सकू, तारण दागिना ही आपली जबाबदारी असते, आपली जोखीम असते. कर्ज फेडलं की परत करायचा असतो तो. चोरीला गेलेला दागिना सापडला नसता तर कुठून देणार होतो आपण? हे बघ, कुणी रडलं, शपथ घेतली म्हणजे तो खरा असं नसतं सकू. आणि तो दागिना मुनिमाच्याच घरात सापडला की नाही, ज्यात आपल्याला कळत नाही त्यात बोलायचं कशाला? चोरी करणारा असाच हातापाया पडत असतो, खोट्या शब्दा घेतो. ऐका बघितला की भल्या भल्यांची मती फिरते. रमाई हे सगळं जाणते म्हणूनच ती टिकून आहे. तिने जे केलं ते योग्यच केलं. आणि तिला बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याला बोल लावण्यासारखं आहे. इथे आमची हिंमत होत नाही आणि वर तोंड करून तू रमाईला बोलतेस. दिगू, आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय आणि तू या मूर्ख मुलीशी बोलत बसलायस. ही काय गुलुगुलू बोलण्याची वेळ आहे? या सखूला वागण्या बोलण्याचा पोच नाही, लहान मोठं समजत नाही, वेळ प्रसंगाचं भान नाही. आई, अगं मी तिला तिची चूक समजावून सांगत होतो. हिला समजावून सांगत होतास? हिच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे.
त्यातही ती दगडाची चौकशी करेल, पण फुटलेल्या कपाळाची नाही. चल चल, हिच्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. चल. बरोबरच बोलते रमाई, माझं चुकतं. दया येऊन मी तुला सावरायला जातो ना, हेच चुकतं माझं. खरंच मी बोलतोच का तुझ्याशी? दिगू, कशाला महत्व द्यायचं हे तुला कळायला हवं. आता मुनीमुळे जो पेच उभा राहिलाय तो जास्त गंभीर आहे. दागिना तर परत मिळाला, पण आता नवीन मुनीम कोण? हुशार आणि विश्वासू मुनीमाशिवाय पेढी चालवणं म्हणजे बैलांशिवाय बैलगाडी हाकणं आहे. हो रमाई, एखादा नवीन विश्वासू मुनीम शोधावा लागेल. आता ताक सुद्धा फुंकून प्यावं लागेल. हो, तेच म्हणत होतो आम्ही. म्हणजे आता बाहेरचं कोणी असेल तर फसवणूक होणारच. हो हो हो, तुम्ही म्हणत होतात, तुम्ही दोघं. बर, मग आणखीन पुढे काय म्हणत होतात? नाही, मला कळू दे तरी. अहो ते मी म्हणजे ते हे, अहो बोला ना. हो. अहो बोला बोला, काय ते स्पष्टच बोला. तर मी काय म्हणत होतो वहिनी, घरात माझ्यासारखा अनुभवी माणूस असताना बाहेर दुसरा माणूस कशाला आणायचा, नाही का? म्हणजे मी आहे ना, आणि तसंही कायद्याने मी मालक असलो तरी मी मुनीमकी करायला तयार आहे. इथे मी माझ्या अहोंना मुनीम करा म्हणून सांगायला आले, आणि हे काय मध्ये घुसलेत? ही काकू म्हणजे चोमडीच आहे. आता यात हसण्यासारखं काय आहे? हसू नको तर काय करू? सारीपाटावरच्या निर्जीव सोंगट्या चालवणे इतकी सावकारी सोपी वाटते तुम्हाला भाऊजी? आणि कसं आहे ना भाऊजी, तुमच्या हाताला हिशोबाची नाही, जुगाराची सवय. आणि जुगार हा नशिबावर खेळला जातो. सावकारी मात्र बुद्धी, चातुर्य आणि धूर्तपणाने करावी लागते.